सणांची सुरुवात झाली आहे आणि लवकरच रक्षाबंधन सण येणार आहे. त्यासाठी घरच्या घरी अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही मिठाई नक्की करून पहा. यासाठी मी मावा, पनीर, तूप कशाचाही वापर केला नाहीये आणि सोबतच ना मी जराही गॅसचा वापर न करता मस्त अशी मिठाई घरच्या घरी बनवली आहे. कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मिठाई बनवण्यासाठी इथे आपल्याला कोणती एखादी वाटी सेट करायची आहे आणि त्याने सर्व साहित्य मोजून मापून घ्यायचं आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे, 1 वाटी गच्च भरून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही जी अर्धी वाटी साखर आहे ती घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी बारीक मस्त अशी याची पिठी साखर बनवून घ्यायची आहे. तर इथे मी साखर अगदी बारीक करून घेतली आहे. ती आता या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच भांड्यामध्ये आता आपण घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट. आणि हे बारीक करताना तुम्हाला पल्स मोडवर ते बारीक करायचं आहे. जर तुम्ही कंटिन्यू फिरवत राहिलात बटन तर काय होणार, खोबरं आहे त्याला तेल खूप जास्त सुटलं जाईल. त्यामुळे शक्यतो एक 3 ते 4 वेळा फक्त पल्स मोडवर ते थोडंसं बारीक करून घ्या. तर इथे बघू शकतात डेसिकेटेड कोकोनट सुद्धा मी बारीक केला आहे. आता ते या प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता यामध्ये जो तिसरा पदार्थ होता तो आपण घालून घेणार आहोत, ते म्हणजे मिल्क पावडर. मिल्क पावडर घातल्यावर आता हे व्यवस्थित सर्व छान एकजीव करून घ्यायचं. यामध्ये आपण वेलची पावडर सुद्धा घातली आहे, त्यामुळे व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं आहे. आता इथे याला मस्त अशी बाइंडिंग तर येणार आहे, ते म्हणजे आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे त्यामुळे व्यवस्थित बाइंडिंग येणार. पण त्याकरता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचं जे दूध आहे ते घालणार आहे. आता दूध किती यामध्ये घालायचं, तर साधारण एक 4 ते 5 चमचे मी इथे दुधाचा वापर करणार आहे. सुरुवातीला एक 2 ते 3 चमचे दूध घालायचं आणि व्यवस्थित सर्व छान एकजीव करायचं, म्हणजे याचा प्रॉपर एक गोळा बनला पाहिजे. आता जेव्हा दूध घालणार ना तर यामध्ये साखर आहे त्याला मॉइश्चर सुटलं जातं आणि मस्त असा एक गोळा तयार होतो. तर फक्त थोडंसं दूध घालायचं आणि याचा मस्त एक सॉफ्ट असा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा व्यवस्थित असा एक गोळा इथे झाला आहे. तर मला टोटल 6 चमचे दूध इथे लागले आहेत. त्यानंतर प्रॉपर एक असा गोळा बनला आहे. खूप जास्त फक्त पातळ करायचा नाही, थोडासा घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. तर आता याचे मी 2 भाग केले आहे. मार्केटमध्ये जशी मिठाई मिळते ना, की आतून एक वेगळा रंग असतो, वरून छान एक वेगळा रंग असतो. आपण अगदी त्या पद्धतीमध्येच ही मिठाई करणार आहोत. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर नक्की तुम्ही वापरून अशा पद्धतीमध्ये ही मिठाई बनवू शकतात. मी अगदी थोडासा चिमूटभर केसरी जो रंग होता तो घातला आहे. त्यावर 1 ते 2 फक्त ड्रॉप दुधाचे घातले आहेत. आता व्यवस्थित ते या मिठाईमध्ये आपण छान मिसळून घेणार आहोत. म्हणजे मस्त अशी 2 रंगाची आपली इथे मिठाई तयार होईल. तर इथे बघू शकतात मस्त अशी 2 रंगाची आपली मिठाई झाली आहे आणि याचं जर तुम्ही टेक्स्चर बघितलं ना तर अगदी घट्ट असं माव्यासारखं आहे. तर आपल्याला अगदी असं याचं एक टेक्स्चर पाहिजे. चला आता पुढची जी मेन प्रोसेस आहे आपण ती करून घेऊया. तर सुरुवातीला आपण मिठाईचे 2 रोल बनवून घेतले होते 2 कलरमध्ये. तर आता आपल्याला ते व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. तर जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही या पद्धतीमध्ये लाटू शकतात. मी पोळपाटावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे आणि आपण हे आता लाटणार आहोत. कोणताही आकार देऊ शकता. तुम्हाला गोल द्यायचा असेल गोल द्या किंवा चौकोनी देऊ शकतात. डेसिकेटेड कोकोनटमुळे ते व्यवस्थित लाटायला होतं. आता सुरुवातीला तुम्हाला हे लाटताना खूप हार्ड वाटेल किंवा व्यवस्थित लाटलं जाणार नाही. बाजूला खूप चिरा येतील. पण अजिबात असं होत नाही. जसं तुम्ही हे लाटत राहणार ना, यामधलं तेल रिलीज होतं आणि व्यवस्थित हे लाटायला होतं. फक्त अशा पद्धतीमध्ये ज्या बाजूच्या चिरा आहेत ना, त्या आपण एका बाजूने मुजवत जायच्या आणि व्यवस्थित लाटायचं. तर बघू शकता अजिबात असं हार्ड नाही आहे. व्यवस्थित लाटायला होतं. फक्त लाटताना ज्या चिरा आहेत त्या आपल्याला बंद करत करत हे लाटून घ्यायचं आहे. तर इथे जो पहिला आपला जो रोल होता तो व्यवस्थित बघा मी लाटून घेतला आहे. आता आपण हा बटर पेपरवर काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीमध्ये जो दुसरा रंगाचा रोल होता तो सुद्धा आपल्याला याच आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे. आता तो लाटत असताना सुद्धा सुरुवातीला पोळपाटावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि हा रोलसुद्धा बघा आपल्याला त्याच आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला फक्त तुम्हाला थोडंसं जास्त हे हार्ड वाटेल, पण लाटत राहणार ना यामध्ये तेल रिलीज होतं आणि प्रॉपर याचा एक मस्त असा आकार येतो. बघा तर याला तर अजिबात कुठे चिरासुद्धा जात नाही आहे. जितकं आपलं हे पीठ सॉफ्ट होतं ना तितकं हे लाटायला अगदी सोपं होऊन जातं. तर दोन्हीसुद्धा जे रोल होते ते मी एकाच आकारामध्ये लाटून घेतले आहेत. तर सुरुवातीला आपण सफेद रंगाची जी मिठाई लाटून घेतली होती त्यावरच दुसऱ्या रंगाची मी इथे मिठाई ठेवून घेतली आहे. तर हे फक्त आपल्याला हलक्या हाताने प्रेस करायचं आहे.
आता यावर ना पूर्णपणे ऑप्शनल आहे. मी काजू आणि बदाम अगदी बारीक कापले आहे ते यावर घालत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल. फक्त हे तुम्हाला अगदी बारीक कापायचं आहे, म्हणजे याचा जो रोल आहे ना तो व्यवस्थित झाला पाहिजे. नाहीतर रोल करताना जर तुम्ही हे मोठे मोठे कापले तर आपला रोल व्यवस्थित होणार नाही. फक्त याची काळजी घ्या. काजू बदाम यावर घातल्यावर तुम्हाला फक्त हे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, नाहीतर जे काजू बदाम आहेत ते बाहेर येऊ शकतात. आता याचा तुम्हाला एक गोल असा रोल बनवायचा आहे. ज्या पद्धतीमध्ये मी इथे दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीमध्ये याचा टाईट तुम्हाला रोल बनवून घ्यायचा आहे. फक्त रोल बनवताना थोडासा टाईट बनवा, म्हणजे काय होईल, जे काजू बदाम आतमध्ये आहेत ना ते अजिबात बाहेर येणार नाही. आता व्यवस्थित याचा एक प्रॉपर गोल रोल बनवल्यावर साधारण मिनिटभर फक्त तो हातावर आपण अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या हाताची जी ऊब आहे ना ती या रोलला लागते आणि व्यवस्थित अगदी वरचा जो लेअर आहे ना तो प्रॉपर तयार होतो आणि मस्त अशी मिठाई बघा आपली सोप्या पद्धतीमध्ये बनली जाते. तर इथे मस्त असा आपला हा रोल तयार झाला आहे. आता हा रोल या बटर पेपरमध्येच मी रॅप करणार आहे आणि साधारण 15 मिनटं फक्त आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. 15 मिनटं सेट झाल्यानंतर आपण हा कट करून घ्यायचा. तर 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट करून झाल्यावर इथे मस्त अशी आपली मिठाई तयार झाली आहे आणि घरच्या फक्त 3 साहित्यामध्ये ही मिठाई बनली जाते. आता वरती जो बटर पेपर लावला होता तो काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा मस्त असा आपला हा जो रोल आहे हा प्रॉपर सेट झाला आहे. आता इथे सजावटीसाठी मस्त आपली मिठाई छान दिसण्यासाठी मी वरून चांदीचा वर्क लावत आहे. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर लावा, नाही लावलात तर वरून तुम्ही काजू बदाम लावू शकतात किंवा केसरचे धागे लावू शकतात. पण चांदीचा वर्क लावल्यामुळे बघू शकतात अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच मिठाई इथे आपली दिसत आहे. तर इथे ही मिठाई मी आता कट करून घेत आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी सहज कट होत आहे. वरून छान चांदीचा वर्क लावला आहे, आतून ड्रायफ्रूट आहे आणि 2 रंगाची बनवल्यामुळे अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच मस्त अशी ही मिठाई बनली आहे. तर बघू शकता जराही गॅसचा वापर न करता इथे आपण पनीर, मावा, तूप काहीही वापरलं नाही तरीही घरच्या घरी मस्त अशी मिठाई तयार झाली आहे. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. लवकरच भेटूया एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.